स्वागत। पुढची बातमी पाहूयात। कल्याण डोंबिवलीतील युतीची 50-50 फॉर्म्युलासाठी भाजपनं आग्रह धरल्याची माहिती आहे। कल्याण डोंबिवलीतील शिंदे चव्हाणांमधील टोकाच्या संघर्षानंतर महापालिका युतीमध्ये लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र युती झाली तरीही कोणत्याही परिस्थितीत 50% जागांवर भाजपनं दावा केलाय। 2015च्या निकालांमध्ये केडीएमसीत शिवसेना मोठा भाऊ होता, पण रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं इथलं चित्र बदललंय। भाजपमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलाय। यानंतर वाढलेली ताकद पाहता 50% जागा लढण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा 50-50 फॉर्म्युला चालणार आहे की भाजप मोठा भाऊ ठरणार आहे? कशी परिस्थिती आहे नेमकी तिथे, काय अपडेट? एकंदरीत जर बघितलं तर ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या वादाची पहिली ठिणगी पडली आणि ही ठिणगी फक्त कल्याण डोंबिवली नाही तर राज्यभरात याचा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला। अर्थात या सगळ्या प्रकरणानंतर राजकीय संघर्षानंतर भाजप आणि शिवसेनेची मध्यस्थी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आणि त्यानंतर कुठे ना कुठे आता हा वाद नको आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र लढत कोणत्याही पद्धतीने विरोधकांना कुठलाही स्कोप राहू नये या निमित्तानं निर्णय झालाय। मात्र असं जरी झालं असलं तरी भाजप 2015च्या तुलनेत आता जर बघितलं तर मधल्या काळात खास करून रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सर्वाधिक ताकद जी आहे ती भाजपची वाढलेली आहे। अनेक माजी नगरसेवकांनी, मनसे असेल आणि यासोबतच शिवसेनेच्या देखील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं माजी नगरसेवकांचा आकडा जर बघितला तर शिवसेनेच्या अगदी आसपास हा आकडा आहे आणि त्यामुळं आता हे जे प्रवेश झालेले आहेत त्या प्रत्येकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपने देखील आपली ताकद अर्थातच आपला युतीचा आकडा हा 50-50चा फॉर्म्युला या टप्प्यावर आणलाय। त्यामुळं जरी एकत्र लढण्याचा निर्णय झाला असला तरी भाजप देखील समसमान जागांवर पूर्णपणे दावा करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत असल्याचं पहिल्यांदा सूत्रांकडून कळतंय। राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। सोलापूर पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीतील घटक पक्ष माकपनं महापौर पदासाठी अनोखा फॉर्म्युला दिलाय। माकपनं महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे। जे 2.5 वर्षाची मुदत आहे महापौराची, ते 2.5 वर्षाचं मुदत एका वर्षाला करा। 5 वर्षामध्ये 5 महापौर होतील तर कधीतरी एकदा आम्हाला संधी मिळेल अशी अपेक्षा। वसई-विरार शहर पालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे। पालिकेच्या 29 प्रभागातील 115 उमेदवारीसाठी 550 भाजपच्या उमेदवारांनी आपल्या श्रेष्ठींकडे अर्ज सादर केलेत। विरार महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचं आमदार स्नेहा दुबे यांनी सांगितलंय। बघा, परिस्थिती बदललेली आहे। वसई तालुक्यामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि ते सत्ता परिवर्तन ज्यामुळे झालेलं आहे, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचारधारेमुळे आणि यांच्या कामाचा प्रभाव जो लोकांवरती पडतो आहे, तर त्यामुळे आता लोक पण इतर पक्षांमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्यांना एकच कारण आहे की आता विकासासाठी यायचंय। वसईच्या विकासासाठी आता पक्ष बदल होतो आहे आणि सत्ता परिवर्तन सुद्धा होणं गरजेचं आहे। त्यामुळे वसईचा विकास, मला वाटतं, हा दृष्टिकोन ठेवून सगळेजण आता भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत।